सांगलीत महापालिकेचा मोंघळ कारभार. कोल्हापूर रोडवरील पाईपलाईन गळतीमुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप. सांगली शहरातील कोल्हापूर रोडवर स्टेट बँकेसमोर सांगली महानगरपालिकेने 2 दिवसांपूर्वी खोदलेला खड्डा रविवारी पाणी पुरवठा पाईपलाईनला गळती लागल्याने पाण्याने भरला. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने संपूर्ण परिसरात पाणी साचले असून वर्दळीच्या रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहन चालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पाईपलाईनमधून हजारो लिटर पाणी वाया जात असताना संबंधित गळती तातडीने दुरुस्त करण्यात आलेली नाही. यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच खोदकामानंतर खड्डा दीर्घकाळ उघडाच ठेवल्याने सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात लोकहित मंच सांगलीचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी महापालिकेने तातडीने गळती दुरुस्त करून रस्ता पूर्ववत करावा, तसेच नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी केली आहे. सांगली महानगर वार्ता 24 न्यूज सांगली प्रतिनिधी संपादक साहेब पिरपिरजादे. जाहिरातीसाठी संपर्क 74 99 76 96 12. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फोटो नाही पाण्याचं